8 ऑगस्ट 2026 कप्तान नावाची सिरीज बघितली, हिंदी सिरीज. इट इज अबाउट पोलीस इन्स्पेक्टर SSP लखनौ UP मधली गोष्ट आहे. त्याच्या अराउंड ज्या सिटीज आहेत तर तिथल्या एका सिटीमध्ये तो लखनौच्या SSP असतो. त्याला एक बायको असते, ती रिपोर्टर असते, आणि एक मुलगी असते लहान. तर एक त्या UP मध्येच एक ज्वालापूर, म्हणजे त्या लखनौपासून एक 100-150 किलोमीटर अंतरावर ज्वालापूर नावाचं गाव असतं, आणि तिथे खूप अवैध धंदे आणि शराबची तस्करी आणि तिथलं पॉलिटिक्स वगैरे खूप, आणि मारामारी खूप, पण जीव घेणं चाललं असतं लोकांचं. तर मग म्हणून याला सगळेजण तिथे पाठवायचं ठरवतात. हा जरा थोडासा एन्काउंटर स्पेशलिस्ट वगैरे म्हणून पण फेमस झालेला असतो. तर त्याला तिथे पाठवतात. तर त्या ज्वालापूरला गेल्यावर तिकडे 2 ग्रुप असतो. एक मुन्नाचा ग्रुप असतो आणि एक शाहीनचा ग्रुप असतो. त्या शाहीन दोघेही जण शराब बनवत असतात आणि बाकीची त्यांची इलिगल कामं, कन्स्ट्रक्शन वगैरे चालूच असतात. तर त्या शाहीनला जो मेन मदत करत असतो तो असतो कबीर. त्याचं लहानपणचं नाव असते बनी. आणि मुन्नाचा एक भाऊच त्याला मदत करत असतो. बाकी तर सगळे चमचे असतातच. आणि त्या कबीरचं एका मुलीवर प्रेम असतं. आता या सगळ्यांमध्ये ट्विस्ट असा येतो की त्या गावामध्ये रस्ता बनणार असतो, जो शेतांच्या मधनं जाणार असतो, शेतकऱ्यांच्या. तर ते टेंडर कोणाला मिळणार? जवळपास 180 करोड रुपयाचं ते टेंडर असतं, म्हणजे 180 रुपये करोडचं टेंडर असतं. आणि हे फक्त वर असतं. नंतर आतली गोष्ट अशी असते की पुढे मागे हा रस्ता झाल्यावर आणि डेव्हलपमेंट झाल्यावर ती आसपासची जमीन, जी शेत जमीन असते शेतकऱ्याची, ती त्याची किंमत 5,000 करोड पर्यंत होण्याची शक्यता असते. आणि हा सगळा एक 2 हे असतात बिझनेसमॅन, जे अपोजिशनच्या सांगवान म्हणून एक पॉलिटिकल लीडर असतो, की जो विलिंग असतो चीफ मिनिस्टर बनायला. तर त्याच्याकडनं, म्हणजे त्याच्या सोबत असतात. आणि त्या सांगवांनी मुन्नाला सांगितलं असतं की बाय हुक ऑर क्रूक आपल्याला हे टेंडर मिळायलाच पाहिजे. इकडे शाहीन पण प्रयत्न करत असतो. त्यांनी पण एक माणसाला पैसे वगैरे देऊन सांगितलं असतं की टेंडरचं आकडा आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही तसं मग भरतो वगैरे. आणि टेंडर उघडायच्या दिवशी, आणि तिथे एक उपमुख्यमंत्री असतो त्या गावामध्ये, म्हणजे उपमुख्यमंत्री तिथे त्या गावात असतो, आणि तो खूपच प्रामाणिक दाखवलेला आहे. तर जेव्हा टेंडर उघडतं तेव्हा ते टेंडर मुन्नाला मिळालेलं असतं. तर हा शाहीन त्याला म्हणतो की अरे बाबा, तू आम्हाला चुकीचं का हे पाठवलं? तर तो म्हणतो, नाही, चुकीचं मी नाही पाठवलं, ते मुन्नाच्या माणसांनी असं असं केलं. झालं यांचं. मग सुरू होते भांडाभांडी, वादावादी. आणि हा मुन्नाची माणसं जबरदस्ती शेतकऱ्यांना म्हणतात जमीन द्या, ते म्हणतात आम्ही नाही देणार. तर म्हणजे त्यांच्या शेतावरूनच उभ्या पिकावरून नांगर चालवणं, बुलडोझर चालवणं, हे प्रकार सगळे सुरू होतात. मग तिथे मारामाऱ्या होतात, त्याच्यात बरेच लोक मरतात. आणि यांनी जे टेंडरचे किमती सांगितले नसतात, तर त्याला हे लोक आत जाऊन म्हणजे मारतात त्याला. आता हा पोलीस तिथे पोचलेला असतो, आणि त्या पोलीसमध्ये एक प्रीत नावाची लेडी, म्हणजे आतापर्यंत ती लेडी कॉन्स्टेबल तिथे तिचंच राज्य असतं. तर ती त्या मुन्नाला मिळालेली असते, म्हणजे सगळ्या खबरा ती त्या मुन्नाला देत असते. मग आता हा
विचारतो की बाबा कोणी काय केलंय काय नाही, आणि विचारपूस चौकशी सुरू होते. मग एक 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 गोष्टी बाहेर येतात. नंतर हे पण लक्षात येते की आता मुन्ना देशीपासून ही शराब नाही बनवणार आहे, म्हणजे फॉरेनची, विदेशी शराब. तर तो विदेशी पासूनच विदेशी बनवणार आहे, इथेनॉलचा वापर करून. मग इथेनॉल कुठून मिळणार, तर ते इलिगल कसे ट्रक्स वगैरे आणायचे, आणि ती मुद्दामून तो फॅक्टरी पोलिसांच्या हद्दीच्या बाहेरच्या बाजूला लांब कुठेतरी लावतो, की म्हणजे पोलीस पण तिथे काही कार्यवाही करू शकणार नाही. या सगळ्या याच्यामध्ये कबीरला हे कळतं की हा जो समरसिंग, म्हणजे त्याला कप्तान सगळे म्हणायचे, समरसिंग जो पोलीस इन्स्पेक्टर असतो, SSP जो आला असतो आता तिथे, तर तो DKचा खुनी आहे. म्हणजे त्याचा भाऊ DK असतो, जो मित्र असतो त्याचा समरसिंगचा. पण त्या बनीला, म्हणजे कबीरला असं वाटत असतं की ह्यानीच त्याला मारलं, म्हणजे मरण्याकरता सोडून दिलं. आणि हा बनी लहान असतो, पण तेव्हा तिघांचं खूप मेतकूट असतो. तर तेव्हापासून त्याला राग असतो की मला वाऱ्यावर सोडून दिलं मरण्यासाठी, आणि कुठेच काही पत्ता नाही. मग ह्या शाहींनीच मला उचलून आणलं रस्त्यावरून आणि मोठं केलं, वडिलांसारखंच वागवलं वगैरे. त्याच्यामुळे त्याला शाहींबद्दल भरपूर प्रेम असतं. तर मग तो ठरवतो की आता आपण याला हे करायचं, म्हणजे मारायचं किंवा त्रास द्यायचा आपण समरसिंगला. मग तो आणि एक समरसिंगचा त्या गावात खबरी पण असतो. पण जेव्हा समरसिंगला हे माहित नसतं की कबीर हा बनी आहे लहानपणचा, तर तो कबीरला हाताशी घेतो आणि म्हणतो की तुला मुन्नाच्या खिलाफ जायचंय ना, तर तू ती मुन्नाची फॅक्टरी उद्ध्वस्त कर, कारण आम्ही तिथे जाऊ नाही शकत. तर ते तू केलंस की मग तुला आम्ही जी लागेल ती मदत करू. तर हा मुन्ना मग ती फॅक्टरी उद्ध्वस्त करतो. पण ते उद्ध्वस्त करताना तो काही माल तर पकडवून देतो, पण काही माल पाण्यामध्ये लपवून ठेवतो. आणि मग शाहीनला पण न सांगता तो वेगळ्या ठिकाणी परत माल बनवायला सुरू करतो. आता इकडे मुन्ना चरफडतो, त्याची फॅक्टरी उद्ध्वस्त होते, म्हणजे माल पकडला जातो, फॅक्टरी पण उद्ध्वस्त होते. तर त्याच्या भावाला घेऊन तो तिथून पळतो, आणि त्याला हे कळतं की समर येतोय, कारण ती प्रीत सांगते. पण मग मीन व्हाईल समरला हे पण कळतं की, म्हणजे त्याचा खबरी एक सांगतो की ही प्रीतच पोलिसांच्या याच्यात खबरी आहे. मग तो प्रीतला पकडतो, जेलमध्ये टाकतो, आणि पण मग म्हणतो की मी एका अटीवर तुला म्हणजे कमी शिक्षा होईल हे बघेन, की तू जर मला मदत केली मुन्नाला पकडवायला, तर म्हणजे हे करेन. तर ती मुन्नाच्या त्या अड्ड्यावर जाते त्याच्याबरोबर. तर हे लोक ट्रॅक करतच असतात, पण मुन्नाला कळतं, कारण आधी म्हणे हात लावू देणारी मुलगी ही कशी माझ्याबरोबर यायला तयार झाली वगैरे. पण तरी मुन्ना समरसिंग तिथे पोचतो, हाणामारी होते, हिलाही गोळी लागते, तिला हॉस्पिटलाइज करतात प्रीतला, आणि हे दोघं पळ काढतात, मुन्ना आणि त्याचा भाऊ. पण शेवटी मुन्ना पकडला जातो आणि ह्याच्या हाती मरतो, समरसिंगच्या. तर त्याचा जो भाऊ असतो मग येतो शाहीनच्या शरणमध्ये, आणि शाहीनला म्हणतो की कबीर तुला धोका देतोय. त्यांनी जी शराब हे केली होती, पकडली किंवा उद्ध्वस्त केली, त्यातली बऱ्याच शराबपासून त्यांनी वेगळा परत प्रोडक्शन सुरू केलंय. आणि इकडे ह्या कबीरची जी गर्लफ्रेंड असते ती प्रेग्नंट असते, आणि मग ते लोक ठरवतात की लग्न करायचं. मग आता पैसा आलेला असतो, कबीर मग घर पण घेतो, एक छान ती सजवते, रंगरंगोटी चालू असते. आणि कबीरचे पण जीवाला जीव देणारे 2 मित्र असतात. मग ते सगळे म्हणतात की अरे आपण सगळे मिळून इथे राहू वगैरे, सगळ्यांच्या अशा गोष्टी चालल्या असतात. आता हा मुन्नाचा जो भाऊ असतो
तो 2 यांनी शाहीन जवळ जातो. म्हणजे त्याला शाहीनचाही बदला घ्यायचा असतो, समरचाही बदला आणि कबीरचाही. तर तो आधी खूप पोलाईट बनवून त्याच्याकडे जातो, पण नंतर हळूहळू त्याला म्हणतो की नुसतं असं चालत नाही. जे लोक आहेत आपल्याला टेंडर देणारे किंवा अजून काम करणारे, त्यांना मुली पण पाहिजे असतात. मग तो म्हणतो तुम्ही ह्या कागदावर सही करा. मी तर तो शाहीन म्हणतो मी असले काम करत नाही, मी कातड्यांचा धंदा करत नाही. तर तो म्हणतो तुला काय करायचं ते कर. तर हा फक्त त्याच्या कागदांवर सही घेतो आणि डायरेक्ट त्या लोकांना घेऊन तिच्या घरी जातो, म्हणजे कबीरची गर्लफ्रेंड जी असते. म्हणजे ती आता कबीर बरोबरच राहत असते तिथे. तर आता त्या लोकांमध्ये शाहीनच्या कबीरचे मित्र पण असतात. मग ते म्हणतात अरे आपण तर हे तिथे चाललोय. मग ते लोक फोन करायचा प्रयत्न करतात भरपूर, पण हा करू देत नाही, लागू देत नाही. पण शेवटी म्हणजे कळतं ह्याला कबीरला, पण तो पोचेपर्यंत म्हणजे मारामारी झालेली असते आणि तिला गोळी लागते. हाही पोचतो समर पण पण तिला हॉस्पिटलाइज करतात, पण काही होऊ शकत नाही, म्हणजे वाचू शकत नाही. मग झालं, मग कबीरचं अजून डोकं फिरते. तो म्हणतो की आता ह्याला काही करून मारायला पाहिजे. म्हणजे आता शाहीन पण जर असं वागायला लागलं असेल तर शाहीन आणि तो मुन्नाचा भाऊ दोघांनाही. तर मग हे लोक कबीरला फोन करतात की तू ये भेटायला, आपण तुझी गलतफहमी दूर करू. तर हे लोक सगळं ट्रॅकिंग वगैरे लावतात, ते पोचतात तिथे. पण ते सगळं ट्रॅक केलेलं वगैरे ते तिथेच टाकून हे तिघही बाहेर गेलेले असतात. तिथे फक्त या समर करता मुकाबला करायला माणसं सोडलेली असतात. तर हे तिघही जेव्हा बाहेर पडतात त्याच वेळेस समरला हे पण कळतं की त्याचा एक जो खबरी असतो, जो पण मेलेला आढळला असतो, तर ती रिपोर्ट येते फॉरेन्सिक. तर त्याच्यामध्ये याचं रक्त सापडतं, म्हणजे कबीरच्या ब्लडचा रिपोर्ट आणि ते नखात त्याच्या सापडलेलं रक्त खबरीचं, ते कबीरचं असतं. म्हणजे कबीरनी त्याच्या खबरीला मारलं असतं, कारण त्या खबरीने पाहिलं असतं याला ते माल हे करताना, उद्ध्वस्त करताना, स्वतःच्या कस्टडीमध्ये माल घेताना, आणि तो ते सांगायला जाणार असतो, पण ह्याने त्याला मारून टाकलं असतं. मग आता हा म्हणजे ह्याला हे लक्षात येतं की कबीर हा आपल्याशी डबल गेम खेळतोय. तर मग तो आता, आणि नंतर मग त्या दोघांचं हॉस्पिटलमध्ये जेव्हा त्याची गर्लफ्रेंड कबीरची मरते तेव्हा तो सरळ सांगतो की मीच बनी आहे, आणि तू काय म्हणे नुसतं दाखवतो की मला सगळ्यांच्या जीवाची पर्वा आहे आणि मला शांतता पाहिजे, असं तसं. तर तू नाहीये तसा. मग हा खूप त्याला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतो की मी डीकेला वाचवायचा खूप प्रयत्न केला. मी त्याला म्हटलं होतं की पोलीसमध्ये येणं किंवा क्राईम डिपार्टमेंटला येणं इतकं सोपं नाहीये, पण तो माझं न ऐकता एकटाच गेला म्हणे, त्या लोकांना हे केलं म्हणून त्यांनी मारलं. मी प्रयत्न केला म्हणे त्याला वाचवायचा, पण नाही तो वाचू शकला. आणि नंतर म्हणे मी तुलाही किती शोधायचा प्रयत्न केला, पण नाही सापडला म्हणे तू, आणि आता 12 वर्षांनी सापडलाय आणि हे असं वगैरे. म्हणजे दोघांचं होतं ते. याला असं वाटतं की तो कन्व्हिन्स झाला असेल हे, पण तो नसतो. आणि मग तो परत जाऊन ते जे ऍक्च्युली जे 2 बिझनेसमन असतात आणि तो सांगवान, त्यांना जाऊन भेटतो आणि म्हणतो की हा मोठा लोकांच्या जीवाची पर्वा करणारा, फॅमिली पाहिजे, अमुक पाहिजे असं दाखवतो ना. म्हणे आपणाच आता याला मी धडा शिकवतो म्हणे, याचीच फॅमिली हे करतो. आणि दाखवलंय की एक शूटर त्यांनी हे केलेलं आहे, अपॉइंट केलंय. ते दोघी घरात त्याची बायको आणि मुलगी समरची बॅडमिंटन खेळत असतात. तो शूटरनी त्यांच्यावर नेम धरलाय आणि इकडे हे दोघं आमोरासमोर, कबीर आणि समर, एकमेकांवर बंदूक टाकतात. तर सिरीज तिथेच संपलीये. पण आपण गेस करायचंय की ह्याच्यातलं आता कोण वाचलं, कोण मेलं, का हे असंच मारामारी सुरू राहिली आहे. कारण समरला तिथे शांतता पाहिजे असते आणि त्यांनी प्रॉमिस केलं असतं की मी जास्त मारामारी किंवा लोक खून न म्हणजे रक्त न वाहवता मी तिथे शांतता प्रस्थापित करेल. तर आता पुढचा सीझन काढतात
का तिथेच संपवलंय आपल्याला गेस करायला माहिती. ओव्हरऑल पण ठीक आहे. आता अशा प्रकारचे पुष्कळ सिरीज झाल्या.